आंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात बसून मनोजदादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. तिथं राधाकृष्ण विखे पाटील साहेब GR घेऊन गेलेले आहेत आणि तिथं मनोजदादा जरांगे पाटलांनी असं आव्हान केलंय की अभ्यासकांनी आंतरवालीला यावं. माझी मनोजदादांना ही विनंती आहे आणि सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना माझा एक प्रश्न आहे की 2 सप्टेंबरच्या GRच्या संदर्भानं आझाद मैदानवरच मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. या GRनुसार मराठ्यांना फायदा होणार नाही. मराठा नोंदी असणाऱ्याला, कुणबी नोंदी नसणाऱ्याला हा GR उपयोगाचा नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं. तरी सुद्धा निर्णय झाला. 1 वर्षाच्या आत मनोजदादांना उपोषणाला बसावं लागले. पण माझं हे आव्हान आहे, आचारसंहिता सुरू असताना, विधान परिषदेची आचारसंहिता सुरू असताना नवीन धोरणात्मक निर्णय राधाकृष्ण विखे पाटील साहेब घेणार आहेत का? तसे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार विखे पाटलांना आहेत का? राज्यातल्या राज्य सरकारला आहेत का? आणि तसे असतील तर त्यांनी आताच टीव्हीवर येऊन स्पष्ट भूमिका करावी की आचारसंहिता सुरू असताना सुद्धा आम्ही नवीन धोरणात्मक निर्णय घेऊ, नवीन GR काढू, एखाद्या समाजाला लाभ पोचवू, मराठा समाजालाही. असं जर त्यांनी टीव्हीवर येऊन आश्वासन देत असतील, लेखी देत असतील, तर आम्ही आमच्या परीक्षेची तयारी सोडून आम्ही आझाद मैदान आंतरवाली सराटीला नक्कीच येऊ. मनोजदादांनाही माझी विनंती आहे, कायदा असं सांगतोय, संविधान असं सांगतंय की आचारसंहिता असताना कुठलाही नवीन धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. म्हणून आपण आपल्या जीवाची लाही करण्यापेक्षा, भर उन्हात आंदोलन करण्यापेक्षा तुमच्यावर विश्वास आहे लोकांचा, तुम्ही उपोषण सोडा. ही आचारसंहिता झाल्यानंतर आपण नवीन आंदोलन जाहीर करा. त्यावेळी आपण ठरवूया की सरकार काय